नाशिक रोड येथील शांतता समितीची बैठक नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आणि इतर पार पडले जाणारे धार्मिक आणि सांस्कृतिक सामाजिक उत्सवांसाठी शांतता राखण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं। सदरील बैठकीत मत व्यक्त करताना अनेक सदस्यांनी नाशिक रोड येथील टोईंग कारवाई कायमस्वरूपी बंद करावी, अन्यथा पार्किंगला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। 14 एप्रिलला हो घातलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे उपनगर पोलीस स्टेशन आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील शांतता समिती सदस्यांची बैठक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला उपायुक्त अमोल तांबे, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश माइनकर, उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी आणि इतर अधिकारी उपस्थित होते। यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेप्रमाणे आपण सर्वांनी वर्तन केलं पाहिजे। आंबेडकर जयंतीला सर्वांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे। 12 तास अभ्यास करण्याचा विक्रम आपल्या मुलाबाळांना करण्यास सांगितलं पाहिजे। संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं। एप्रिलचा जो उत्सव आहे तो जगातला एक सगळ्यात मोठा उत्सव आहे। प्रचंड मोठ्या संख्येनं तरुणाई या उत्सवाच्या दरम्यान रस्त्यावर येत असते। प्रचंड ऊर्जा असते, उत्साह असतो। अनेक सेलिब्रेशनचा मूड असतो। वेगवेगळे विधायक कार्यक्रम होतात, व्याख्यानं होतात, मिरवणूक निघतात, प्रतिमांचं पूजन होतं, अनेक प्रतिज्ञा केल्या जातात। अनेक तरुण डॉ. बाबासाहेबांच्या विचारातून एक स्पिरिट तयार करतात। इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द ब्रेन। डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये तारुण्य आणि पोटामध्ये पोटतिडी घेऊन बाबासाहेबांनी जो इतिहास घडवला, ते युगपुरुष, सामाजिक क्रांतीचे उद्गाते, घटनेचे शिल्पकार, एक अर्थतज्ञ, कोलंबिया युनिव्हर्सिटी जिथं स्वप्न आहे माझ्या मुलीचे की त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकावं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगातल्या सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीतनं ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला, डिलीटची पदवी प्राप्त केली, एवढा महान विद्वान माणूस, त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत। दैवा येतम तू कुले महायत्तम तू पौरुषम, कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा तुझ्या हातामध्ये नाहीये, परंतु पुरुषार्थ काय आहे ते दाखवून त्या मनगटामध्ये आहे। हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं। विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं। असं रिकॉर्ड तोडणारे हे महापुरुष आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। त्यामुळे त्याचं किती विधायक स्वरूप असलं पाहिजे, किती रचनात्मक स्वरूप असलं पाहिजे। मला वाटतं शिंदे साहेब आणि प्राचार्यांनी आणि एक तरुण मुलगा इथं बोलत होता, त्यांचे विचार मी ऐकत होतो। कारण मी अमोल आणि आम्ही एका भागातले आहोत, पश्चिम महाराष्ट्रातले आहोत आणि आपल्याला सगळ्यांना कदाचित वर्तमानपत्रात वाचलं असेल की यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या 30,000 मंडळांना मी डॉल्बी लावू दिला नाही, गणपती मंडळांना, आणि खूप मोठ्या लोकांनी त्याला विरोध केला होता आणि मग त्याच्यातनं खूप चर्चा उदयास आल्या। पण मी त्याचं कारण आपल्याला सांगू इच्छितो, कारण हे डॉल्बी किंवा डीजे सिस्टम्स आहेत जे आपण भिंती उभा करतो लाऊडस्पीकरच्या, त्याच्या पाठीमागे एक सायंटिफिक ट्रॅप आहे, एक शास्त्रीय गट आहे आणि हा बेस, मिड आणि टॉप यातनं जे म्युझिक तयार होतं त्याचा मिनिमम डेसिबल मध्ये 100च्या वरच आवाज निर्माण होतो। तो त्याला अर्थक्वेक इफेक्ट किंवा टनेल इफेक्ट म्हणतात। आणि मी स्वतः रेव्ह पार्ट्यावर रेट केले, ट्रकच्या पार्ट्यावर, तिथं सुद्धा म्युझिकचा मी खूप बारकाईनं अभ्यास केला। मुंबईमध्ये, पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या घरातली मुलं त्यामध्ये पकडलेली होती, तुम्ही कदाचित वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल। तर हे जे ट्रान्स म्युझिक असतं किंवा मोठ्या साऊंडच्या बीट्स म्युझिक असतं ते ऐकण्यासाठी 5 मिनिटं सर्वसामान्य माणूस ऐकू शकतो, 5 मिनिटांनंतर काहीतरी घ्यावा लागतं। हे कुठलाही उत्सव असला तरी घेतल्याशिवाय मज्जा येत नाही, बरोबर आहे। ते पिढीला जाणीवपूर्वक व्यसनाच्या अधीन करण्यासाठी केलेला एक ट्रॅप आहे। पब्स, डिस्कोज, इथे काय माणसं नुसती नाचायला जात नाही, डोसायला जातात आणि नाचायला जातात, हे इंडोर पद्धतीचं असतं। पण हे ओपन मध्ये नवीन जनरेशनला आमच्या कोकणाला आहे का? मी माझ्या गावामध्ये गणपती मंडळ 5 होती, 5 मंडळातलं एक गणपती मंडळ केलं आणि 1993ला हा प्रयोग, त्यावेळेला माधव सानप आमच्या जिल्ह्याचे एसपी होते आणि त्यावेळेला 5 मंडळांना एक मंडळ केल्यामुळं 50,000 रुपयाची वर्गणी शिल्लक राहील। कारण दारूवर खर्च नाही, आमच्या गावात दरवेळेला नट्या नाचवायला नाही, त्याच्यावर खर्च नाही। आणि आम्ही व्याख्यानमाला शिवाजीराव भोसले, विवेक भेळसासी, निर्मल कुमार पडकुले अशी चांगली व्याख्यान ठेवली। खर्च किती होणार? 5 ते 6,000 रुपये खर्च.
पैसे खूप जमा झाले होते. 50,000 करायचं काय? कोणी म्हटलं की मंदिराचा कळस बांधू, मग व्यायामशाळा करू, तालमी बांधू, अँब्युलन्स आणू गावाला. आणि मी आणि माझ्या मित्रांनी आम्ही ठरवलं होतं, कारण शेतकऱ्यांची पुरावी आम्हाला अभ्यास करायला UPSC MPSCचा अभ्यास करायला पुस्तकं पाहिजे होती, पण पैसे कुठून येणार होतं. मी प्रपोज केलं की हे पुस्तकांसाठी पैसे द्या, हे वाघिणीचं दूध ही पुस्तकं द्या आम्हाला. कारण बाबासाहेबांच्या सुद्धा हातामध्ये ग्रंथ दिसतो, हातामध्ये पेन दिसतो आणि दिशा दाखवतात. शिका, संघटित आणि संघर्ष करा. कधी? शिकल्यानंतर, संघटित झाल्यानंतर. नंतरचा संघर्ष तो पेनाने करायचा आहे. सगळ्यात मोठा शस्त्र कुठला असेल तर पेन आहे. ते तलवार नाही, बंदूक नाही, कुठलं नाहीये. पेनात जेवढी ताकद असते ती बाबासाहेबांनी आम्हाला दाखवून दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात शांतता समिती सदस्यांनी मतं व्यक्त करताना सांगितलं की नाशिक रोड येथे टोईंग कारवाईचा त्रास संबंध नाशिक रोडकरांना भोगावा लागतोय. टोईंग कारवाईमधील कर्मचारी अरेरावी करतात, दादागिरी करतात आणि महिलांशी हुज्जत घालतात. म्हणून ही टोईंग कायमस्वरूपी बंद करून नाशिक रोडच्या नागरिकांचा श्वास मुक्त करावा अशी मागणी मनसेचे नेते असलम मणियार यांनी केली. यावेळी अनेक नागरिकांनी आपलं मत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही स्वयंशिस्तीनं पाळली गेली पाहिजे, बॅनर होल्डिंग लावताना महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घ्यावी, त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळानं आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचं आवाहन करायला हवं अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिकेचे नाशिक रोड विभाग प्रमुख सोमनाथ वाडेकर यांनी होर्डिंगची परवानगी घेतल्यावरच होर्डिंग लावल्या पाहिजेत. सार्वजनिक पोलवरून लाईट घेऊ नये, अपघाताचा प्रसंग ओढवू शकतो, त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी नियमानुसार कारवाई करावी असं आवाहन केलं. याप्रसंगी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे शांतता समिती सदस्य माधुरी भोळे, भारत निकम, समीर शेख, सुनील वाघ, किशोर खताळे, माजी नगरसेविका सुनंदा मोरे, अनिल गांगुर्डे, विजय गांगुर्डे, रोहित गांगुर्डे यांच्यासह सामान्य नागरिक उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, एसएन मीडिया, नाशिक.